जे गायनाला साथ करतात, ज्यांच्या अनुषंगाने मला तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलंय ते म्हणजे आपल्या गावाची श्रीमंती आमचे बापू बाबा महाराजांनी मला कॉल केला. मला म्हटलं की महाराज काही करा, ही तारीख तुम्हाला घ्यावी लागणार आणि ही तारीख 4 महिने आधीची देऊन ठेवलेली. हा म्हणजे इतका हुशार आहेत आम्हाला बापू बाबा. कीर्तनकार आहेत म्हणजे हुशारीचे, कारण त्यासले माहिती आहे टाइम नाही नेणारी बाई भेटत नाही. कीर्तनकार कोण भेटते. युट्यूब चॅनलचे दोघंही मालक म्हणजे आमचे विजू भैया मोराणेकर आणि आमचे विकास भैया मोराणेकर दोघंही लोक उपस्थित आहेत. बाकी ज्यांची नावं घेणं शक्य होणार नाही, कारण नाही का, म्हणून सगळ्यांची नावं घेत नाही. तुम्ही आला आहात म्हणून सगळ्यांना साष्टांग प्रणिपात करतो. जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने गुणाने मोठे असतील त्यांच्या चरणाला स्पर्श करतो. माऊली महाराज त्यांच्या चरणाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. तुकोबाराय ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबाराय. कोण तुकोबाराय? जाळून संसार बैसले अंगणी ते तुकोबाराय, किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय नित्य भगवंताचं नामचिंतन करतात. नामचिंतन करत असताना साधकांनी विचारलं का हो महाराज तुम्ही एवढं नामचिंतन करताय तरी तुमचं नामचिंतन करून फायदा काय? तुमचीच लेकरं उपवाशी कोटी मरायला लागले. तुकोबाराय देवदेव करून फायदा काय? या एवढे देवदेव करायलेत पण देवदेव करून फायदा काय? या प्रत्येक एकादशीला वारी करतात पण तुमचीच लेकरं उपवाशी कोटी मरायलेत ना. तुकोबाराय देवदेव करून फायदा काय? आणि सांगू का तुम्हाला, जरी एखाद्या माणसाच्या साधारण जीवाच्या जीवनामध्ये जर काय एखादं संकट आलं तर लोक काही बोलत नाही. पण जर का माळकऱ्या वारकऱ्या आणि आमच्या घरात जर थोडंफार काय म्हणणं दिसलं ना लोक लगेच सांगतात का हो तुम्हीच बोलता देव देव करत ना. बरोबर आहे ना. म्हणजे लोकांची नजरच असते. हो बाकीच्यांचं काय झालं कोणी कोणाला बोलत नाही. पण जर का वारकऱ्यांचं माळकऱ्यांच्या घरात जर थोडंफार 19-20 झालं लोक लगेच सांगतात उजी देव देव करे हो देव बी आडावून आणि ते. बरोबर आहे ना. पण तुम्हाला सांगतो जीवनामध्ये जर दुःख येत असेल, जीवनामध्ये जर दुःख येत असेल ना ते आपलं काहीतरी कर्म असेल आणि त्या कर्माचा भोग आपण भोगतोय. आमचे पेढी मास्टर बाबांनी प्रमाण घेतलं, केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती. नाही का आपलं कर्म ते आपल्याला भोगावं लागतं. पण साधकांना पटवत असताना ते पटत नाही. तुकोबारायांनी कोणत्या प्रमाणात सांगितलं माहित नाही, पण रविकिरण महाराज तुकोबारायांची पायाची धुरही नाही बनू शकत. पण उगा प्रयत्न करतो की माणसाला भोग भोगावाचा लागतो. कर्म कधी साथ सोडत नाही. ठीक त्या युक्तीप्रमाणे जसं का सावली साथ सोडत नाही त्याप्रमाणे कर्म सुद्धा आपली साथ सोडत नाही. लक्षपूर्वक ऐका. त्याच्यासाठी उदाहरण सांगेल, एक्झाम्पल सांगेल. एका कशाच्या हातून गाय सुटली. मला आवडतं ते उदाहरण सांगायला म्हणून सांगायला. एका कशाच्या हातून गाय सुटली. गाय सैरा वैरा धावत्या. कसाच्या हाती गाय लागत नाहीये. कसाच्या हाती गाय लागत नाही. गाय सैरा वैरा धावते तिचा जीव वाचवते. नदी काठीनं गाय पडत होती आणि तिथं एक ब्राह्मण स्नान करत होता. स्नान करणाऱ्या ब्राह्मणाकडे कसाई दादानं बघितलं. कसाई दादाच्या लक्षात आलं आता गाय आपल्याला काही सापडत नाही. मग ब्राह्मण दादाला आवाज दिला का ब्राह्मण दादा माझ्या हाताकडून गाय सुटली ती गाय मला गावत नाही द्या म्हणले तेवढी गाय धरून. ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होते. स्नान करता करता उठले, गायच्या समोर गेले, दोघं हात आडवे केले. दोघं हात आडवे केले, गाय जागीच थांबली. कसाई दादाने यावं गायला धरावं. काय केलं असं खूप काय सांगायची गरज नाही. तुम्ही बसलेले होते माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहात. कसाईनं काय केली असं गाय धरली असं आणि कापली असं खाल्ली असं नाही का. चला पुढे पुढे जाऊन एक वारकरी. हा काही काही आपल्या लोकांनी नालायकपणा केला. कसाई गाय कापतात त्यांना बदनाम करण्यापेक्षा विकणारा कोण आहे? विकणारा कोण आहे? कसं आहे ना कोणत्या गोशाळाची कसं आहे तिथला गाय पाहतात. गाय पाहणारा कोण आहे? लाच कोणले वाटायला पाहिजे ना. देखावा तुम नाही तर मी एकला येईल. कसाच्या हातून गाय सुटल्या. गाय तिचा जीव वाचवते. ब्राह्मण दादाला सांगितलं ब्राह्मण दादा माझ्या हाताकडे गाय सुटली. गाय ती घावत नाही तेवढी गाय धरून द्या. ब्राह्मण दादा समोर गेले. गायीच्या समोर गेले. दोघं हात आडवे केले. ब्राह्मण दादाच्या मनात काय सुटलं. समोर गेले, दोघं हात आडवे केले. गाय जागीच थांबली. कसाईनं धरली, कापली, खाल्ली असं. पुढे जाऊन एक वारकरी वारी करीत होता. हे पुरी बसाना एकदाच काय लावलंय हा तुम्ही काय अडे काय इकडे जत्रा फिरायला का बहिणी हाय गेली मग मजा दुसरी गेली मग चला बहिणी हाय कीर्तन जेव्हा कोण चिडी हो म्हणी चिडी विठ्ठल विठ्ठल
दे जाऊ दे जाऊ दे कसले जाऊ कृष्ण मुद्दानं काय मी कोणा तर वाटा पाडा नंतर कृष्णा शिवायचा वाटा पाडता या ना त्याच्या जेव्हा बहिणी होती मोके तरी या उठली काय बघेल जरा माझा अंगुशी भाऊ विठ्ठल 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 एक वारकरी वारी करीत होता. वारी करीत असताना एकी गावी मुक्कामाला थांबला. थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघावं आणि तरुण स्त्रीनं विचारलं, बाबा कुणाकडे चाललात? काय नाही की पंढरपुराला वारीला चाललोय म्हणला. बाबा तुम्ही वारकरी आहात म्हणले, हो बेटा. मग माझ्याकडे 2 घास जेवायला या ना. वारकरी बाबा म्हणतो, पंक्तीत पण जेवायचं त्या घरी पण जेवायचे, बोलू नका. वारीत पण जेवायचे पंक्तीत आणि तुझ्या घरी पण जेवायचे. म्हणले तुझ्या घरीच येतो लेकी जेवायला. वारकरी बाबाला जेवायला घरी नेलं. जेवण वगैरे झालं, घरातून काढता पाय घेतात. तोपर्यंत बाईनं विचारावं, बाबा कुणाका चालला? काय नाही की मंदिरावर झोपायला चाललो. बाबा तुम्ही मंदिरावर झोपणार आहात? म्हणले हो बाई. बाबा घरामध्ये आम्ही 2च नवरा आणि बायको आहेत, आम्ही 2च लोक आहेत. म्हणले तुम्ही पण आमच्या इथं झोपा ना घरात. वारकरी म्हणतो, बेटा मंदिरावरही झोपायचं आणि त्या घरी पण झोपायचं. आता वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये बेड टाकलेला आणि दोघं नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपलेलं. दृष्टांत सांगत असताना मला सिद्धांत पटवायचा, याच्यातून वाईट अजिबात काढायचं. कारण काही लोकांचा स्वभाव असतो त्याला चांगला मागे वाईट काढणं पडस. हो, आणि काही लोकांचा स्वभाव इथला चांगला असते, वाईट मॅन सुद्धा चांगलं काढतस. बरोबर आहे ना? नजर जर चांगली असेल ना तर आपण किचड मध्ये कमळ बघू शकतो, आणि नजरेत जर दोष असेल ना तर चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला काय बघायचं ते, नाही का? म्हणून दृष्टांत सिद्धांत पटवण्यासाठी फक्त त्याच्यातून मटेरियल जे चांगलं घेता येईल ते घेण्याचा प्रयत्न करा. कोणीतरी शहाणा माणूस बसा राहते 2-3 जण, एक जण बसा कोणतरी. नका किडा पाळा रे. आता शान लागली बंद करण्याची करा नि जरा किडा पाळा. वारकरी बाबाला सांगितलं, बाबा घरामध्ये आम्ही 2च नवरा बायको आहेत. म्हणले इथं झोपा ना. वारकरी बाबा म्हणतो, बेटा तू जेव्हा घातलं तुझ्या घरात झोपायला मला काय अडचण असणार. वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये झोपायला जागा दिली. 2 नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपल्या इथं. ऐन मध्यरात्र बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. वारकरी बाबाला उठवते. वारकरी बाबा हो माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, अरे जेवायला बोलवलं तेव्हा वाटत होतं पोरगी काय पारमार्थी का? झोपायला जागा दिली काय संस्कारी मुलगी? आणि बाई तुझ्या मनामध्ये एवढे घाणेरडे विचार आहेत म्हणले. वारकरी बाबा म्हणत होते, बाई आम्ही वारकरी आहोत, आमच्या मनामध्ये असली घाणेरडे विचार येत नाही. वारकरी सांगत होता बरं का, हो सगळ्या माता मावल्या, सगळे तरुण भाऊ, म्हातारे काका सगळ्यांना सांगतो, खऱ्या वारकरीची व्याख्या काय या? खरा जर वारकरी असेल, खरा माळकरी असेल, खरा वैष्णव असेल तर त्याच्या मनामध्ये बाईबद्दल परस्त्रीबद्दल वाईट विचार येत नाही. खऱ्या वारकऱ्याची व्याख्या सांगतोय बापू बाबा. जर खरा वारकरी असेल, खरा माळकरी असेल, खरा वैष्णव असेल तर त्याच्या मनामध्ये परस्त्रीबद्दल वाईट विचार येत नाही. आणि जर का वाईट विचार येत असतील तर तो खानदानी माळकरीच नाही. विठ्ठल कारण आमच्या तुकोबारायांची शिकवण जाई व तू माते न करीसा या आम्ही विष्णुदास, आम्ही वैष्णव आहोत, विष्णूचे दास आहोत. आणि आमच्या तुकोबारायांची शिकवण परस्त्री आमच्यासाठी आमची माय बहीण असते. वारकऱ्यांसाठी सांगायलो बरं, वारकऱ्यांसाठी परस्त्री माय बहीणच असते. फक्त खानदानी वारकरीच गोष्ट करायला, बाकीच म्हणून बोलणं जडदास जड बी घेते. आपलं काय करते त्या दुसरी तारीख देवत नाही, यांवर काय करू शकतं. आणि थोडक्यात दुसरी तारीख गरज बी नाही. 2 चाडगेपण आम्ही करत नाही. सत्यता मांडणी निघी जाणार असं माने, बरोबर आहे की नाही? हो, आम्हाला शिकवण आहे. बाई म्हणते, वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतोय, असली घाणेरडी काम आम्ही करत नाही. बाई म्हणते, बाई ग आता बाबा माझी इच्छा पूर्ण करत नाही. वारकरी बाबाचं घरात लक्ष गेलं. घरात लक्ष गेल्याच्या नंतर वारकरी बाबाच्या लक्षात आला, अरे
काय बाई आहेस? तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असली घाणेरडे विचार आलीच कस काय? बाई म्हणते वारकरी बाबा तुम्हाला माझा नवरा दिसतोय वय. बाईनं काढली कुराड, नवऱ्याच्या डोक्यातच टाकली, झोपेतच जीव ठार मारला, झोपेतच कांडी केली नवऱ्याची. आता वारकरी बाबाला म्हणते वारकरी बाबा आता तरी माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो अरे अग्निदेवतेच्या समोर 7 फेरे घेतले, त्या नवऱ्याला झाले नाही, आमच्या सारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे? असली घाणेरडी कामं आम्ही करत नाही म्हणला. बाई म्हणते आता का नवराही मेला आणि वारकरी माझी इच्छा पूर्ण करत नाही, आता काय करायचं? आई मध्यरात्र बाई म्हणते नवराही मेला आणि वारकरी इच्छा पूर्ण करत नाही. बाईच्या लक्षात आलं आता वारकरी बाबा आपला ऐकत नाही, पण नवरा हाताकन मेला, आपण लोकांना उत्तर काय द्यायचं? बाईनं थोडं धतिंग रचलं आणि बाईनं आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामांजी वाचवा 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 म्हणतात. गावातील लोक जमा झाली. बेटा काय झालं? काय झालं पोरी? काय नाही म्हणले काका, या वारकरी बाबांना माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला, माझा नवरा मला वाचवायला आला तर माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारलं म्हणले या वारकरी. खरं होतं का ते? खरं होतं का? किती मोठा खोटा आळ आहे नाही का? बरं तुम्हाला सांगतो बरं का, खोटा या पोराला उठवा, इकडे बस, इकडे बस, तू बस, इकडे बस मला. कारण बाईनं तो खोटा आळ घेतला, हिच्या नवऱ्याला हिनच मारलं, आपलं नाव घेत्या समधी लोक जमा झाली. कुणी म्हणतं अरे वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये एवढे घाणेरडे विचार, कुणी म्हणतं याला फास लावा, कुणी म्हणतं मारून टाका, कुणी म्हणतं झाडून टाका. पण एक सुज्ञ बाबा होते आमचे बाप्पू बाबा सारखे, त्या व्यक्तीनं जवळ यावं. अरे वारकरी आहे ना, याला गळफास लावू नका, याला जाडू नका, मग एक काम करा. वारकरी बाबाला सांगितलं अरे वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये एवढे घाणेरडे विचार, कुणी म्हणतं जाडून टाका, कुणी म्हणतं मारून टाका, कुणी म्हणतं याला गळफास लावा. सुज्ञ बाबा होते आमचे बाप्पू बाबा सारखे, त्यांनी सांगितलं अरे याला मारू नका, झोडू नका, काहीच नका करू. काय करा? वारकरी आहे ना, वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये परस्त्रीबद्दल वाईट विचार आले, परस्त्रीच्या आबरूवर हात टाकले ना, त्या हातच याचा तोडा, हात तोडा आणि याला मोकळं करा. याचे तुटलेले हात बघून कोणी वारकरी घाणेरडी कामं करणार नाही. वारकऱ्याला चौकात बांधलं दादा, वारकऱ्याला चौकात बांधलं, दोघं हात तोडले आहेत वारकऱ्याचे, दोघं हात तुटलेले आहेत. आता वारकरी वारीला निघालाय पण हात नाही. आता पंढरपुराचा मार्ग धरलेला आहे, पंढरपुरात प्रवेश केला, जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं, डोळ्यातून गडागडा अश्रू वाहत होते. देवाला सांगितलं देवा काय रे माझा अपराध, लहानपणापासून तुझी वारी करायलो, पण देवा ज्या हाताकडे टाळी वाजवत होतो तुझ्यासाठी, ज्या हाताकडे तुझ्यासाठी भजनाला टाळी वाजवत होतो, ते हातच माझे हिरवले. देवा रे माझा अपराध तरी काय सांग ना. तेव्हा माझे पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं वारकरी बाबाला, वारकरी बाबा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही, अत्याचार करत नाही, तुमचं कर्म तुम्हाला भोगावं लागतंय. म्हणे कसं देवा? मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते, कसायाच्या हातून गाय सुटली, काय सैरावैरा धावत होती, कसायाच्या हाती गाय लागत नव्हती. कसाई दादानं तुम्हाला आवाज दिला की ब्राह्मण दादा माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय मला घावत नाही, तेवढी गाय धरून द्या. तुम्ही काय केलं? स्नान करता करता उठले, गायच्या समोर गेले, दोघं हात आडवे केले म्हणून गाय जागीच थांबली. तुम्ही आडवे हात केले म्हणून गाय जागीच थांबली. कसाई दादा आला, तिला धरून घेऊन गेला आणि तिला कापून खाल्लं. हे सगळं कशामुळे घडलं? ती तर जीव वाचून पडत होती, पण तुम्ही दोघं हात आडवे केले. मागच्या जन्मामध्ये तुम्ही दोघं हात आडवे केले म्हणून गायचा जीव गेला, म्हणून ह्या जन्मामध्ये तुम्हाला दोघं हात गमवावे लागतात. वारकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते. वारकरी म्हणतो देवा माझा गुन्हा माझ्या लक्षात आला रे, पण मला एक सांग ना, तिचा नवरा तर गपगुमान झोपला होता, त्याचा काय अपराध होता बिचाऱ्याचा? तेव्हा माझ्या भगवंतानं सांगितलं आता जो तुम्हाला गपगुमान झोपलेला दिसतोय ना, हा तोच मागच्या जन्माचा कसाईया, आणि मारणारी जी बाई आहे ती मागच्या जन्माची गाय या. त्यानं जसं तिची खंड केली तिने सुद्धा त्याची तशीच खंड केली. भोगा भोगावाच लागतो. हा झाला संतांसाठी दृष्टांत. आता साधारण जीवांचं सांगतो. एक म्हातारीले कटकट करत होती, थोडक्यात सांगतो बरं का, लक्षपूर्वक आहे का? कारण काय ना, तुमचा भोगा भोगावाचा लागतो. ज्या दिवशी तुम्हाला संकटात यायचे तो संकटाला तोंड द्यावंच लागणार आहे. ज्या दिवशी तुमचं मरण आहे त्या दिवशी मरावंच लागतं. ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी मरावं लागतं. मरण नाही त्या दिवशी मारूनही मरत नाही. ज्या दिनले मरणच आहे त्या दिनले आपला बाप बी आपले सोडत नाही, आणि ज्या दिन मरण नाही त्या दिन दुश्मननी बी मारण्याचा प्रयत्न करा तरी माणूस मरत. हा थोडक्यात सांगा. शेख म्हातारी जरा कटकट करे, सुनबाई म्हणे तुम्ही म्हातारीले कटकट करच म्हणे. म्हातारी कुठेतरी काढा म्हणे. पोरगा म्हणे जर कुठे गई म्हणे म्हातारी ते चर्चा करतील, भाऊ किंवा भाऊबंद किंवा नातेवाईकच महासू करतील म्हणे. त्यापेक्षा असं करत म्हातारी मारीच टाकून म्हणे. आता म्हातारीला काय केलं, जेवण वगैरे झाले, मध्यरात्री म्हातारीचं गटुडं बांधलं. म्हातारीचं गटुडं बांधलं आणि दुसऱ्या मजल्यावर ना फेकून दिलं.
म्हातारी मारहाण करता दुसरा मजलावर त्यांनी गाडोडं बांधीस वर त्यांनी फेक दिनं पहाटे 5 वाजायला पोरांना दरवाजा ठोकाल चालणी गेली म्हणे भाऊ बावड्या दरवाजा उघडा माय माव म्हणे काय रे भाऊ तू ते दुसरा मजलावर त्यांनी फेक दिनं तरी बी म्हणे भाऊ तुझं वर त्यांनी फेका ना तर कालकापासून गाडी बरं राहायचं सांगायचं तात्पर्य एवढं ज्या दिवशी मरणा त्या दिवशी आपला बापही आपल्याला वाचू शकत नाही पण जर मरण नसेल तर त्या दिवशी मारून सुद्धा माणूस मरत नाही हा मग कर्म करत असताना हुशारीनं करायचं कारण तुम्ही जर का शेतात पेरायला गेलेत हरभरा पैरी होणार किंवा सोपी भाषा मा तुम्ही जर का तुम्हाला वावर मा येड्या बाबू उगेल शेतच बा येड्या बाबू उगेल शेत आंबा तोडावला जशा आंबा भेटतील का तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे थोडक्यात सांगतो तसं जसं म्हातारी आहे का तसा म्हातारा बी कटकट करायचा हो सोनबाई म्हणते तुम्हाला म्हातारा बाया कटकट करस आणि आता सध्या आहे ना बरं आहे तेवढं कापड नामा सर्व सोनबाया चांगल्या आहेत बिचारे नाही ते बाकीना गावे मग सोनबाई ना साजरा साजरा सेम होतच नाही बरोबर आहे ना कापड नानाने सांगला नको नंतर तानं सांगला आठवणं सांगेन कोण बरं गेलं म्हणतात ती गाडी आणि बरं का नुसतं सासू सासरासनं करा सारानं सुनबाईनंच काम आहे असं नाही बरं शकर बाबा बापू बाबा नुसतं सुनबाईसनं चुकत बा असं नाही काय काय मतार असणं बी चुकस एका हाते टाळी वाजत नाही बरोबर आहे का नाही एका हाते टाळी वाजत नाही मी मागला कीर्तन बोली घेऊन तुम्ही सुनबाईने सासराला देखील पदर लिहायलाच पाहिजे जर सासराला वाटत मन सुनबाईने मला देखील पदर लिहायला पाहिजे सासराने बी त्यांना नेम मारावाला पाहिजे बरोबर आहे ना सुनबाईने डोक्यावर पदर लिहायला पाहिजे असं जर सासराला वाटत ना सासराने सुद्धा नेम मारावाला पाहिजे काय सासरा सुनबाई पाणी गरम करत इथल्या चड्ड्या घाली ना